हां सांगा. मी जगन्नाथ पंडित, राहणार पेडणे. गेली 4 वर्ष आम्ही याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या एस टी गाड्या आहेत त्या एस टी गाड्या पेडणे मार्गे याव्यात यासाठी आपण प्रयत्न करत होतो. आणि त्यानंतरसुद्धा कणकवलीचे कंट्रोलर नियंत्रक यांनी तशा प्रकारचे या गाड्यांना पेडणे मार्गे नेण्यासंदर्भात आदेशही दिला आहे. असं असतानासुद्धा हे कंडक्टर आणि ड्रायव्हर जे आहेत ते आपल्याला वाटेल तसं मनमानी करून ह्या ज्या गाड्या आहेत या गाड्या डायरेक्ट नॅशनल हायवेवरून घेऊन जातात. त्यामुळे पेडणे येथे असलेले जे प्रवासी असतात किंवा पेडणेला जाणारे जे प्रवासी असतात किंवा पणजीवरून येणारे जे प्रवासी असतात त्यांना एकतर मालपे येते किंवा इथे नळबाग इथे उतरलं जातं आणि त्यांना मग इतका नाहक त्रास होतो की मग कुठली तरी एखादी रिक्षा किंवा गाडी करून त्यांना जावं लागतं. एखादी समजा बाई माणूस असेल तिच्याबरोबर समजा 2 मुलं असतील तर त्या बाईनं काय करायचं आणि कसं जायचं पेडण्याला किंवा मग तिथून आणि पुढे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. यासाठी आपल्याला आमचे ट्रॅफिक पोलीस जे आहे पेडण्याचे ते चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहेत काय, परंतु RTO जो आहे पेडण्याचा हा RTO पेडण्याचा गेल्या 4 वर्षामध्ये एकदाही त्याने अशा प्रकारचे काही उपाययोजना केली नाही की जेणेकरून ह्या ज्या बसेस आहेत त्या बसेस पेडणे मार्गे येतील. त्याचबरोबर आपल्याला कणकवलीचे जे बस नियंत्रक आहेत कणकवलीचे कंट्रोलर ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. परंतु तिथले आगार प्रमुख जे आहेत सावंतवाडी म्हणा, वेंगुर्ला, देवगड, कणकवली, वेंगुर्ला हे जे आगार प्रमुख आहेत ते तेवढंसं मनावर घेत नाहीत किंवा तिथल्या चालकांना किंवा वाहकांना तशा प्रकारच्या सूचना करत नाहीत. आणि त्यामुळे हे चालक वाहक मनमानी ज्यांना वाटेल तसं त्या गाड्या जसं काय ते एखाद्या सहलीला आपण जातो तशा प्रकारे त्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या हायवेवरून जातात आणि त्यामुळे लोकांना नाग त्रास होतो. तर यावर संबंधित जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी याच्यावर ताबडतोब याची दखल घेऊन ह्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या पेडण्यामार्गे नेण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मी त्यांना आमच्या पेडणे भागातील नागरिकांच्या वतीने विनंती करतो. असं आहे मग पेडणेतल्या नागरिकांनी पेडणे येदो मोठो कदंबा डेपो जाल्या उपरांत महाराष्ट्र राज्याच्यो ज्यो बसी आसात त्या बसींनी त्या पेडणे डेपोक रिपोर्ट करून फुडें वचपाचो असो आदेश कणकवलीच्या सिंधुदुर्ग तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या कणकवली आणि सावंतवाडी आग्रातून आदेश आसा. आणि त्यो बसी वचनात म्हणून अनेक सर्वसामान्य लोकांक त्रास जातात. थंय रावले ह्या जंक्शनाचेर उतरून लोकांक चलत जावचें पडटा. सो ह्या संदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार केलो आणि पत्रव्यवहार करून आयज ट्राफिक सेलाच्या मार्फत ह्या सगळ्या बसींची चौकशी करच्यासाठी आयज आमी हय नागरीक सगळे जमलेलो ट्रॅफिक सेलवाले असले. तर ह्या वेळाचेर असं दिसून आला की जे बसीचेर ड्रायव्हर आणि कंडक्टर असतात ते ड्रायव्हर आणि कंडक्टर हो जो आदेश असता तो आदेश पाळूंक ते तयार ना. पेडणे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष त्यांच्या आपल्या कारकिर्दीत माधव शेणय देसाई यांच्यानी पत्रव्यवहार केलो की अशा प्रकारचे जे बसी भायरच्या भायर जे जातात ते न डेपोत जर वचूंक ना जाल्यार रास्ता रोको करतलो. आणि त्या वेळाचेर कणकवलीच्या डेपोतसून रिप्लाय केलो तांकां की आमी आमच्या सगळ्या ड्रायव्हरांक आदेश दितो की तुमी थंय जावचो म्हणून ना जा. आणि त्यांच्यानी दिलगिरी व्यक्त केली की लोकांक त्रास जाता त्या बद्दल आमी दिलगिरी व्यक्त केली. पण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली जा काय घडटा ता आयज कळूचा ह्याच्यासाठी आम्ही नागरिक ट्रॅफिक सेलाबरोबर उभे असलो आणि आयज पासून तेंच्यांनी गाडयो ज्यो आसात त्यो गाडयो वचपाक तेंच्यांनी सुरवात केल्ली आसा. दरम्यान एक अशी वाहतूक बस आसा जी डायरेक्ट केला त्याची आमी चौकशी डेपोत जावन करतलो. कितें जालें जी कणकवली डेपो सावंतवाडी डेपोच्यान जी गाडी येता ते न हांगाच्यान पेडणे वचनात आनी ते हायवेन वयता तेका लागून थोड्या लोकांची तिकीट पेडणे काडटात ते पेडण्याची आनी थोड्यांक हांगाच देंवयतात हे भागान. मागीर त्या लोकांचे गैरसोय जाता तांकां वचपाक गाडी मेळना. म्हणून आमी आज गाडी हाडून तांकां सगळ्यांक विचारपूस केली. ते ड्रायव्हर मातशे म्हणटात की ते आपल्या हेच्या प्रमाणे वयता तेका लागून आमी सगळ्यांनी हें केलें आनी आमी नागरीक आसले पेडण्याचे तेंच्यांनी गाडयेर विचारपूस केली आनी ते फुडले आमी हे आतां सर आमचे डेपोक लेटर करून बाबा ती पेडण्याच्यान वचपाक करतले.
पेंड्या ना हा तुझ्यावर किती आला दाखवा राव साईडच राव गाडी अधिकारी शेवटी ठरवणार ते ठरवणार. अधिकारी ठरवलेलं आहे तुमच्यापर्यंत तुम्ही कन्फर्म करा आम्ही तुम्हाला काही नाही म्हणलंच म्हटलं साहेबांना फोन लावून देतो आम्ही काय आठवड्यात एक दिवस करतो. जरी गाडीमध्ये आहेत जास्त तुम्ही आम्ही तुका आता एसटी तुका पेडण्यातून गेली नाका तुका टाइम जाता तुका पेडण्यातून गेली नाका कदंबाचा तू अरे पण तू कदंबाचा सांगताय कदंबाचा पेडणं आता एसटी नाका शंभरच्या वर आत्ता पण तुमच्या समोर आता डंपर कसे उतरले ते बघितलं. लाईन क्रॉसिंगला तुमच्याकडे परमिशन आहे. लाईन क्रॉसिंगचं परमिशन लेटर दाखवा मला. नाहीतर असेल तर पहिले आधी इथे सिग्नल बसवा. कुणी कसा टर्न मारायचा. उद्या ऍक्सिडेंट झाला ना आणखीन पंचनामा करायला आम्हाला चार्जेस देत. माझा मुद्दा चुकीचा असेल तर फोडून टाका. नाहीतर लाईन क्रॉसिंगचा पहिला सिग्नल लावा. हायवे आहे एवढा मोठा, उताराला डंपर येतात आणि तुम्ही लाईन क्रॉसिंगला बसेससाठी लावतात एका माणसासाठी का तर फक्त उपोषणाला धमकी. आम्ही सगळे तिथे उपोषणाला बसतो. डंपर सुद्धा नको जाऊ दे. मिळाला त्याचा रूट मिळाला त्याचा रूट मिळाला चल 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 Yes, okay. चल मो हांगा जेवण घालता इथे उकळून घालता आणि तिकडे ती खैसली पण राजापूर राजापूर किती अवेलेबल